नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आज घेऊन आलेलो आहे. सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित कथा परिणती. तर सादर आहे कथा परिणती. कुटुंब न्यायालयातून राम पंडित आणि रागिणी पंडित बाहेर पडले. त्यांचा घटस्फोट झाला. रागिणी आपल्या घरी गेली. तिच्याबरोबर तिचा मुलगा साहिल वय वर्ष 10 गेला. राम आपल्या दुसऱ्या फ्लॅटवर गेला. त्याच्याबरोबर त्याची मुलगी तेजस्वी वय वर्ष 12 ही गेली. घटस्फोटाची प्रक्रिया चालू व्हायच्या 2 महिन्याआधी रामनं आपला मुक्काम आपल्या दुसऱ्या फ्लॅटवर हलवला. तो फ्लॅट उपनगरात वेल फर्निश्ड होता. रागिणी आणि राम एका कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. तिथं दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झालं. दोघेही इंजिनियर झाले. रागिणी एका आयटी कंपनीत नोकरीला लागली आणि राम एका दुसऱ्या कंपनीत नोकरीला लागला. दोघांनी लग्नाचा विचार केला आणि देवा ब्राह्मणांसमक्ष लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मोठा फ्लॅट घेतला आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पुढील काही वर्षात 2 मुलं झाली आणि त्यानंतर दोघात धुसफूस सुरू झाली. कारण काही असो, दोघात वाद वाढत गेले. त्यात रागिणीचा पगार रामपेक्षा जास्त होता, त्यामुळं ती त्याला सारखी डॉमिनेट करायची. शेवटी विपर्यास झाला आणि दोघांनी आज घटस्फोट घेतला. मुलगा साहिल म्हणाला, "मी आईजवळ राहणार." मुलगी म्हणाली, "मी वडिलांकडे राहणार." त्यामुळे ती वडिलांबरोबर त्यांच्या घरी गेली. त्या दोघांना त्यांच्या मित्रमैत्रिणींनी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जे व्हायचं होतं ते झालं. दोघेही विभक्त झाले. रागिणी आपल्या कर्तृत्वावर वरच्या पोस्टवर गेली. त्यामुळे तिला महिन्यातून 2-3 वेळा परदेशवारी करावी लागत होती. तिच्या फ्लॅटवर 24 तास काम करणारी बाई होती. फ्लॅटमध्ये रागिणी आणि तिचा मुलगा हे दोघेच राहत होते. तिनं तिच्या आईला काही दिवसांसाठी घरी बोलावलं होतं. ती त्या दोन्ही मुलांची आजी होती, त्यामुळे तिला तेजस्वीची पण आठवण यायची. रागिणी घरी नसतेवेळी ती आपल्या नातीशी फोनवर बोलत असे. राम आहे त्याच पोस्टवर होता, कारण त्याला बरेच सिनियर होते. तसा त्याला पगार चांगला होता. त्यानं 4 व्हील गाडी घेतली होती. 2 व्हीलर आधीच त्याच्याकडे होती. काही वर्षांनी त्यांची दोन्हीही मुलं एसएससी पास झाली. साहिलची तशी अभ्यासात प्रगती नव्हती, तरी त्यानं आर्ट्स साइड घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. तेजस्वी त्या अगोदरच 2 वर्ष एसएससी झाली असल्यामुळे ती आता 12वीला आहे. रामचं तिच्या शिक्षणावर जास्त लक्ष आहे, कारण ती हुशार आहे. तिला एसएससीमध्ये 85% मार्क मिळाले. तिला पायलट व्हायचंय. त्या दृष्टीनं 12वी परीक्षेला भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे महत्त्वाचे विषय होते. त्यानंतर कोणत्याही फ्लाइंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन प्रत्यक्षात विमान चालवण्याचं प्रशिक्षण मिळतं. त्यानंतर थोडाफार अनुभव आल्यानंतर एखाद्या नावाजलेल्या एअरलाइन्समध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं की तुम्हाला नियमित जॉब मिळतो, पगार उत्तम मिळतो. सध्या या पायलटना डिमांड आहे, कारण पायलटांची जरुरी आहे. साहिलचा कॉलेज म्हणजे उनाडक्या करणे असा समज झालाय. तो मागेल एवढे पैसे त्याला आईकडून मिळत होते. त्याचा विनियोग नको त्या मार्गानं व्हायला सुरुवात झाली. 1-2 वर्षात तो सराईतपणे सर्व दुर्गुण आत्मसात करू लागला. खोटं बोलणं, कोणाचाही आदर न ठेवणं, उद्धटपणाने वागणं. पैसा असल्यामुळे मित्रमंडळी बरीच वाढली. त्याला बऱ्याच लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग होत नव्हता. त्याची आई ऑफिसवरून आल्यानंतर परत रात्री लॅपटॉपवर काम करीत असे. तिला काय चाललंय याची गंधवार्ता नव्हती. आजींनी सांगून पाहिलं, पण वेळ नव्हता. रामच्या काही मित्रांनी रामच्या मुलाचे प्रताप सांगितले. रामनं सांगितलं की मी काही करू शकत नाही, तुम्हीच त्याच्या आईला सांगा. एका मित्राच्या बायकोनं पुढाकार घेतला व ती त्याच्या आईला रविवारी भेटायला गेली. साहिलच्या आईची ती मैत्रीण होती. गप्पा मारता मारता रागिणीला तिच्या मैत्रिणीनं साहिलबद्दल सर्व सांगितलं, पण रागिणीनं त्याची काही दखल घेतली नाही
उलट हे सांगायचं असेल तर परत इथे येऊ नकोस. शेवटी रामनं सासूबाईंना फोन करून साहिलचा संपूर्ण वृत्तांत इत्यंभूत कथन केला आणि सांगितलं, रागिणीला समजावून सांगा. आजींनी संपूर्ण माहिती रागिणीला सांगितली, परंतु रागिणीनं त्यावर काही प्रत्युत्तर दिलं नाही. जेवढे म्हणून जगात दुर्गुण आहेत ते त्याने लवकर आत्मसात केले. भरीसभर म्हणून रागिणीनं त्याला मोटरसायकल घेऊन दिली. त्यामुळे तो अश्वावर आरूढ होऊन जोरात पळत असे. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्याचे हितसंबंध निर्माण झाले. तो कॉलेजमध्ये अगदी बिनबोभाट ड्रग्ज सप्लाय करत होता. पण एक वैशिष्ट्य होतं, ड्रग्जचं सेवन करत नव्हता. पण दारू मात्र पाणी पितात तसे प्यायचा. ह्या पिण्यामुळे एके दिवशी मोटरसायकलवरून जाताना मधल्या डिवायडरला लागून पडला. त्याचे मित्र जवळ आले. त्यांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. थोडं खर्चटलं होतं. पायाला मुका मार लागला होता. डॉक्टरांनी गोळ्या मलम लिहून दिलं. हाताला मलमपट्टी केली. डॉक्टरांनी 8 दिवस घरी विश्रांती घ्यावयास सांगितली. त्याच्या मित्रांनी त्याला घरी आणलं. घरी आजी होती. तिनं त्याला त्याच्या बेडरूममध्ये न्यावयास सांगितलं. मित्रांनी काय झाले हे सांगितलं. साहिलच्या वडिलांना हे कळलं. ते आणि त्यांची मुलगी हे दोघे गाडीनं आले. त्याला बघायला येताना फळं शहाळं घेऊन आले. काम करणाऱ्या बाईनं त्यांना पाणी दिलं. ते दोघे त्याच्या बेडरूममध्ये गेले. मुलगा बापाशी काही बोलला नाही, पण बहिणीशी बोलला. आजी पण रूममध्ये आल्या. त्यांनी आजींना विचारलं, रागिणी कुठे? आजींनी उत्तर दिलं, ती बंगलोरला गेलीये. मी आता तिला फोन लावून बोलावून घेते. साहिलच्या आजीनं त्याच्या आईला फोन केला आणि सर्व काही सांगितलं. त्याची आई म्हणाली, मी उद्या येतेय, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी साहिलची आई विमानानं आली. साहिलजवळ बसून सर्व चौकशी केली. तिनं त्याला दम भरला. इथून पुढे मोटरसायकल वापरायची नाहीस. मी ड्रायव्हर ठेवते, तो तुला कॉलेजमध्ये किंवा तत्सम ठिकाणी गाडीनं नेईल. 8 दिवस तू घरातून हलू नकोस. इकडे तेजस्वी 12वी नंतर पायलट ट्रेनिंग घेण्यासाठी फ्लाइंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. तिला को पायलट म्हणून पूर्ण ट्रेनिंग मिळालं. ती 2 वर्षात उत्तम पायलट झाली. प्रवासी विमान को पायलट म्हणून विमान उडवण्याची संधी मिळाली. साहिल 8 दिवसांनी बरा झाल्यावर तो आई ऑफिसला गेल्यानंतर आजीला सांगून बाहेर आला. गाडीचा ड्रायव्हर मोटरसायकल शेजारी उभा होता. साहिल तिकडे गेला. ड्रायव्हरनं सांगितलं, गाडीत बस, तुला जिथं जायचंय तिथं जाऊ. साहिलचा नाईलाज झाला. तो गाडीत बसला. कॉलेजमध्ये गेला. ड्रायव्हरनं सांगितलं, तुला जेव्हा घरी जायचं असेल तेव्हा मला या नंबरवर फोन कर, असं म्हणून आपला नंबर दिला. कॉलेजमध्ये आल्यानंतर साहिलचे नेहमीप्रमाणे उद्योग चालू झाले. लेक्चर बंक करणं हा नित्य उद्योग होता. कधी कधी त्याला आपण कोणत्या शाखेकडे गेलो आहोत हे लक्षात येत नव्हतं. ड्रग्ज सप्लाय करणं हा त्याचा उद्योग वाढत चालला होता. परंतु अजून तो सापडत नव्हता. त्याला त्याच्या काही चांगल्या मित्रांनी सांगून सुद्धा त्याच्यात फरक पडला नाही आणि व्हायचं ते झालं. एक दिवस तो मुद्देमालासहित पकडला गेला. पोलिसांनी सरळ जेलमध्ये टाकला. आईला कळल्यानंतर आई पोलीस स्टेशनला गेली. परंतु हा सिरियस गुन्हा असल्यामुळं पोलिसांनी सांगितलं, याला जामीन मिळणार नाही. आई मुलाला जेलमध्ये भेटली. मुलगा आत नुसता खाली मान घालून उभा होता. आई काही बोलली नाही. तिनं एक जळजळीत कटाक्ष टाकला. तिनं पोलिसांना सांगितलं, ह्याला सोडू नका, जेवढी जास्तीत जास्त शिक्षा होईल ते बघा. इकडे तेजस्वीची चांगली प्रगती होत होती. आता ती मेन पायलट म्हणून नियुक्त होऊन विमान उडवलं तिने. तो तिच्या आयुष्यातील मोठा दिवस होता. पुढील आठवड्यात घरी आल्यानंतर सर्वांनी तिच्या नावाचा जल्लोष केला. टीव्हीवाले मुलाखत घेण्यासाठी आले. तिची लाईव्ह मुलाखत टीव्हीवर होत होती. ती मुलाखत आई व आजी बघत होत्या.
आई आणि आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. ती म्हणाली, 2 रोपांपैकी एक रोप उत्तम रीतीनं उगवलं. देवाचे आभार मानले. वडिलांनी मुलीचं कौतुक केलं. त्यांनी वाढवलेल्या या रोपाची उत्तम वाढ झाली. एका ठिकाणी लक्ष घातलं नाही आणि दुसरीकडे लक्ष घातलं, त्यामुळे अशी परिणती झाली. तेजस्वीची टीव्ही चॅनल समोर मुलाखत चालू असताना एका पत्रकारानं तिला विचारलं, तुझ्या यशाबद्दल तुला काय सांगायचंय? तिने उत्तर दिलं, आज मी माझ्या बाबांच्यामुळे इथपर्यंत प्रगती केली. त्यांनी मला संपूर्ण सहाय्य केलं. कारण पायलटचा कोर्स करण्यासाठी कोणीही बाप आपल्या मुलीला परवानगी देत नाही. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळे मला हे शक्य झालं. माझा पुढचा विचार आहे की एअर फोर्स जॉईन करून तिथं पायलट व्हायचं. पत्रकारांनी तिच्या वडिलांना विचारलं, तुम्ही एका वेगळ्या फेजमधून गेले असताना खरोखरच आपल्याला ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तुम्ही खंबीरपणे तिच्या मागे उभे राहिलात. तिचे वडील बोलले, तिची इच्छा होती त्यामुळे ते शक्य झालं. प्रबळ इच्छा असेल तर मार्ग सापडतो. तुमची हरकत नसेल तर एक विचारू? एका वार्ताहराने विचारलं. बोला. तुमचा मुलगा एवढ्या दुसऱ्या टोकाला गेला की एवढ्या तुमच्या चांगल्या प्रसंगी तुमचा मुलगा तुरुंगात गेला? तिच्या वडिलांनी सांगितलं, नको तो कटू विषय. मी आडून प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आपण आता मुलाखत इथेच थांबवावी. सर्वांनी स्नॅक्स घेऊन जावं. सर्व मंडळींनी बटाटेवडे आणि गाजर हलवा याचा आस्वाद घेऊन त्यांचे आभार मानले. सर्व टीम निघून गेली. तेजस्वीच्या आईचा फोन आला. तेजस्वीनं फोन उचलला. आईनं तिचं अभिनंदन केलं. पुढील शिक्षणासाठी शुभ आशीर्वाद दिले. आजीने पण तिचं अभिनंदन केलं. राम पंडित एके दिवशी ऑफिसला गेले असताना त्याला साहेबांनी केबिनमध्ये बोलावलं. तो आत गेला. त्यावेळी एक महिला साहेबांच्या समोर बसली होती. राम जरा बिचकला. साहेब म्हणाले, या पंडित बसा. या महिलेची ओळख करून देतो. या घाटपांडे मॅडम आहेत. यांची बदली आपल्या ब्रँचला झाली आहे. साहेबांनी पुढे सांगितलं, मॅडम हे राम पंडित आपल्या ब्रँचला ऑफिसर आहेत. त्या दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्या मॅडम म्हणाल्या, मी पुढे 8 दिवसांनी ह्या ब्रँचला जॉईन होणार आहे, परंतु मला वेल फर्निश्ड फ्लॅट भाड्याने मिळेल का? राम पंडित म्हणाले, हो आहे. आमच्या अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर आहे. अपार्टमेंटला लिफ्ट आहे. रामने सांगितलं, मी आज चौकशी करून तुम्हाला कळवतो. त्या म्हणाल्या, मी आज माझ्या नातेवाईकांच्या घरी उतरले आहे. मी मूळची जळगावची. नोकरीनिमित्त इकडे तिकडे फिरावं लागतं. रामने सांगितलं, तो फ्लॅट रिकामा आहे. मॅडमनं आपला फोन नंबर त्यांना दिला. दुसऱ्या दिवशी त्या फ्लॅट मालकाशी बोलून त्याने वसुधा मॅडमला फोन केला. तुम्ही संध्याकाळी ऑफिसला या, आपण जाऊ आणि तुम्हाला फ्लॅट दाखवतो. पसंत पडला तर आपण ॲग्रीमेंट करू. वसुधा मॅडमनी होकार दिला. त्या दिवशी संध्याकाळी राम वसुधा मॅडमला आपल्या घरी घेऊन आला. रामच्या मुलीनं दार उघडलं. ती आत जाऊन पाणी घेऊन आली. रामनं तिची ओळख करून दिली. ही आता एअरलाईन्समध्ये पायलटचा कोर्स करतीये. तेजस्वी त्यांच्या पाया पडली. ती चहा करायला गेली. तेवढ्यात रामनं फ्लॅटधारक श्रीयुत काळे यांना फोन करून बोलावलं. राम तेजस्वीला म्हणाला, आणखी एक चहा टाक, काळे काका येत आहेत. चहा पीत असताना काळे आले. रामनं वसुधा मॅडमची ओळख करून दिली. चहा पिऊन ते फ्लॅट पाहायला गेले. वसुधा मॅडमनं जागा बघितली. त्यांना ती आवडली. डिपॉझिट आणि भाडं 11 महिन्यांचं दिलं. ॲग्रीमेंटची कॉपी आज संध्याकाळी मी पंडितांना देईन असं काळेंनी सुतोवाच केलं. दुसऱ्या दिवशी पंडितांनी गडी लावून संपूर्ण फ्लॅट साफ करून घेतला. तेवढ्यात वसुधा मॅडम आल्या. त्यांनी बॅग घरात ठेवली. त्या पंडितांकडे गेल्या. तेजस्वी घरी होती. तिनं त्यांना पाणी दिलं. त्याचप्रमाणे चहा देखील दिला. पंडित ऑफिसमध्ये गेले होते. वसुधा मॅडम ऑफिसमध्ये गेल्या आणि त्या पंडितांना भेटल्या.
त्यांनी सांगितलं, "माझं सामान फ्लॅटवर ठेवून आले. आता मी पूर्वीच्या ऑफिसमध्ये जाऊन 3-4 दिवसांनी हे ऑफिस जॉइन करीन." तसंच ती साहेबांना भेटली. इकडे दररोज तेजस्वीची प्रगती होत चालली होती. तिचं कौतुक एअरलाइन्सचे अधिकारी करत असत. तिच्या फिटनेससाठी तिला विशेष कोच ठेवला. त्यांनी सांगितलं, "तुझी अशीच प्रगती झाली तर तुला परदेशात को पायलट म्हणून पाठवणार." ती एवढी खुश झाली की वडिलांना त्याचप्रमाणे वसुधा मावशीला व आजीलाही सांगितलं. सर्वांनी तिचं कोड कौतुक केलं. वसुधा मॅडम 4-5 दिवसात बाहेर गावाहून आल्या. त्या कामावर रुजू झाल्या. रामनं त्यांना चांगल्या प्रकारे मेस लावून दिली आणि सांगितलं, "नाश्त्याला दररोज सकाळी आमच्या घरी या." त्या नियमित सकाळी रामच्या घरी जाऊ लागल्या. नाश्ता बनवण्यासाठी त्या तेजस्वीला मदत करू लागल्या. एके दिवशी ते दोघं घरात असताना तिनं आपला इतिहास कथन केला. त्या म्हणाल्या, "माझा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संसार व्यवस्थित चालला होता, परंतु कोणाची नजर लागली आणि एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला मूलबाळ झालं नाही. माझी नोकरी चालू होती, त्यामुळे मला तसा प्रॉब्लेम आला नाही. मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय म्हणून या कंपनीत नोकरी मिळाली. आता तशी मी एकटी राहते. कोणत्याही नातेवाईकाला जवळ केलं नाही." रामने पण आपली संपूर्ण कथा इत्थंभूत कथन केली. मुलाचे प्रतापही सांगितले. वसुधा म्हणाल्या, "दोघा बहीण भावांमध्ये किती फरक आहे?" रामनं सांगितलं, "तो तसा व्हायला त्यांची आई कारणीभूत आहे. तिला सर्वांनी सांगून पाहिलं, पण तिनं त्याकडे लक्ष दिलं नाही. माझं तर ती ऐकतच नव्हती. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघं अतिशय सुखात आहोत." वसुधा मॅडम आणि राम दिवसेंदिवस कामानिमित्त आणि एका ठिकाणी राहण्यामुळे जवळ येत चालले होते, हे तेजस्वीच्या लक्षात आलं. तिनं तसं वडिलांना बोलून दाखवलं. वडिलांनी ही गोष्ट वसुधा मॅडमना सांगितली. एके दिवशी संध्याकाळी दोघांनी तेजस्वीला सांगितलं, "तू तसा विचार करू नकोस. आमच्या मनात कोणताही विचार नाही. आम्ही दोघे लग्न करणार नाही. आम्ही कामासंबंधात एकत्र येतो." तेजस्वीला हायसं वाटलं. संसारामध्ये पटत नसेल तर नवरा बायको घटस्फोटाचा मार्ग अवलंबतात, परंतु आपली मुलं उघड्यावर पडतात आणि त्यांच्या आयुष्याची वाताहत होते. वरील कथेमध्ये जशी एका अपत्याची झाली, तशी मुलांच्या आयुष्याची अशी परिणती होईल.